बौद्धिक अक्षम मुलांच्या सुहित जीवन ट्रस्ट पेनच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पाटील यांना जी24 तास या वृत्तवाहिनीकडून विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडच्या या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर राज्याचे उद्योगमंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उद्योजक जे.एम. म्हात्रे, जी24 तासचे संपादक निलेश खरे आदी मान्यवर उपस्थित होते। 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जी24 तास या वृत्तवाहिनीने विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते। या प्रसंगी रायगड जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर, वास्तुविशारद, समाजसेवक, प्रशासकीय अधिकारी, विकासक, उद्योजक आदींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यामध्ये पेन येथील सुहित जीवन ट्रस्टच्या संस्थापिका अध्यक्ष डॉक्टर सुरेखा पाटील यांना त्यांनी बौद्धिक अक्षम मुलांच्या क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा पुरस्काराने पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमात तज्ञ मान्यवरांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता। त्या परिसंवादात डॉक्टर सुरेखा पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की समाजातील या विशेष विद्यार्थ्यांबद्दल जनमानसात आपुलकी, ममत्वाची सकारात्मकता, पालकांचे योगदान व विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रातील प्रगती, त्यांचे यश याबाबत माहिती दिली। तसेच या दुर्लक्षित क्षेत्राला सामाजिक प्रतिष्ठानाकडून मिळवून दिल्याबद्दल त्यांनी जी24 तास चॅनलचे आभार मानले। यावेळी सर्व मान्यवरांनी आपुलकीने संस्थेच्या कार्याची दखल घेऊन सुहित जीवन ट्रस्ट या संस्थेमध्ये सदिच्छा भेट देण्याची मनोकामना व्यक्त केली। डॉक्टर सुरेखा पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पेन तालुक्यासह रायगड जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांमध्ये म्हणजे पेन, उरण, अलिबाग आणि खालापूर अशा 4 तालुक्यांमधून 52 गावांमधून विद्यार्थी आमच्या संस्थेमध्ये येत असतात। या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे अगदी 0 ते 3 वयोगटापासून त्यांना शीघ्र उपचार केंद्राची सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिलेली आहे। 6 वयोगटापासून ते 18 वयोगटापर्यंत विशेष मुलांची शाळा आमच्याकडे आहे। 18 वर्षाच्या वरचे जे प्रौढ मतिमंद आपले जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आहे आणि या विद्यार्थ्यांच्या ज्या शिक्षिका असतात किंवा शिक्षक असतात तर त्यांच्यासाठी लाईट हाऊस स्पेशल टीचर ट्रेनिंग सेंटर सुद्धा आहे, ज्याची मान्यता केंद्र शासनाची आहे। रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता आहे प्राप्त आणि BEd आणि BEd चे कोर्सेस आमच्याकडे सुरू आहेत। या विद्यार्थ्यांसोबत काम करत असताना सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला जेव्हा संस्था आपण म्हणतो की काय देते, तर सर्वात प्रथम एखाद्या घरी ज्यावेळेला एक मूल जन्माला येते त्यावेळेला त्या मुलाकडून आपल्याला आई वडिलांना खूप अपेक्षा असतात की माझं हे मूल मोठं झाल्यानंतर तो एका वेगळ्या उंचीला जाईल, ती माझी काठी बनेल। आणि ज्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की विद्यार्थ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, त्याच्यामध्ये तो त्या उंचीपर्यंत जाऊ शकणार नाही, तेव्हा या पालकांमध्ये एक प्रकारची उदासीनता, एक प्रकारचं नैराश्य येतं आणि अशा वेळेला संस्थेचं काम सुरू होतं। कारण आपण म्हणतो या विद्यार्थ्यांचा विकास कसा करायचा, तर विकास करत असताना सर्वात पहिली पायरी म्हणजे या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या मुलांना एक्सेप्ट करणं, त्यांचा स्वीकार करणं। ज्या दिवशी मुलाचे आई वडील या मुलाचा एक्सेप्ट स्वीकार करतात त्या दिवसापासूनच खऱ्या अर्थाने मुलाच्या विकासाची सुरुवात होते। त्यामुळे याची विद्यार्थ्यांची जी म्हणजे पालकांमध्ये आलेलं जे नैराश्य आहे, जी नकारात्मकता आहे ती बदलणं, त्यांची मानसिकता बदलणं ही तुमच्या विद्यार्थ्यामध्ये, तुमच्या मुलामध्ये तुम्ही असं समजू नका की त्याच्यामध्ये काहीच तो करू शकणार नाहीये किंवा तो पुढे जाऊ शकणार नाहीये। ही जी त्यांच्यामध्ये आलेली नकारात्मकतेची भावना आहे ती भावना बदलणं आणि त्यांना त्यांच्या मुलांबद्दलचा जो दृष्टिकोन आहे ती तुमचं मूल विविध क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतं, बऱ्याच अंशी त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते आणि तो खूप काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन काम करू शकतो। इथून म्हणजे संस्थेची काम करण्याची सुरुवात असते। त्यानंतर आपण म्हणतो की हे विद्यार्थी ज्यावेळेला संस्थेमध्ये येतात त्यावेळेला या विद्यार्थ्यांना एका जागी बसवून इथून कामाची आपल्याला सुरुवात होते। म्हणजे हे मूल जे आहे हायपर ऍक्टिव्ह मुलं असतात, कधी त्यांनी बाहेर म्हणजे घराच्या बाहेर काही विद्यार्थी तर पडलेले सुद्धा असतात आणि अशा वेळेला या विद्यार्थ्यांना एका जागी बसवणं, आपण त्यांना काय शिकवतोय त्या ऍक्टिव्हिटीकडे त्या मुलांनी पाहणं, इथून सुरुवात होते। आणि मग त्याच्यामधून वेगवेगळ्या म्हणजे शैक्षणिक क्षेत्र आहे, सांस्कृतिक क्षेत्र आहे, सामाजिक क्षेत्र आहे, क्रीडा क्षेत्र आहे,
संगीत क्षेत्र आहे, अशा विविध क्षेत्रांमधून या मुलांना पुढे घेऊन जाणं. आज संस्थेमधली आमची कितीतरी अशी विद्यार्थी आहेत ज्यांनी स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भाग घेऊन ते अगदी नॅशनल लेवलपर्यंत पोहोचलेली आहे. हरियाणा आहे, पॉंडिचेरी आहे, गुजरात आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या मुलांनी वेगवेगळ्या म्हणजे हँडबॉल आहे, बास्केटबॉल आहे, टेबल टेनिस आहे, या वेगवेगळ्या खेळांमध्ये जाऊन ही मुलं तिथे यश गाजवून आलेली आहेत. संगीत क्षेत्रामध्ये त्यानंतर नृत्य आहे, वेगवेगळे अवॉर्ड्स मिळवून आलेले आहेत या मुलांनी. म्हणजे आपण जेव्हा सर्वांगीण विकास म्हणतो तो केवळ शिक्षणाकडे न पाहता, म्हणजे शिक्षण आहे त्यासोबत व्यावसायिक प्रशिक्षण आहे आणि त्यासोबतच म्हणजे वैद्यकीय आणि थेरप्युटिकल जे काही या मुलांना सेवा देण्यात येतात त्यामधून त्या मुलांचा विकास घडवण्याचा आपण सातत्याने प्रयत्न सुरू असतो. शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी पेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.